नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आवळ्यापासून तेल कसे बनवायचे तेही घरच्या घरी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 ते 5 आवळे. तुम्ही कमी जास्त सुद्धा घेऊ शकता. दुसरा घटक लागणार आहे खोबरेल तेल आणि तिसरा घटक लागणार आहे एरंड तेल. मैत्रिणींनो, आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणात असते. तसेच आवळ्याच्या सेवनाने केस दाट, काळे आणि लांब होण्यास खूप मदत होते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, लोह, अँटीऑक्सिडंट इत्यादी पोषक तत्व सुद्धा मुबलक प्रमाणात असतात. तुम्ही दररोज एक मध्यम आकाराचा आवळा जरी खाल्ला तर तुमचे केस खूप फास्ट वाढणार आहे. तसेच तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा चमक आणण्यास हा आवळा खूप उपयुक्त आहे. तुमची केस गळती ताबडतोब थांबवण्यास आवळा खूप मदत करतो. आवळ्याच्या नियमित सेवनाने तुमचे खूप सारे आजार बरे होणार आहेत. चला तर मग आपण ते तेल कसे बनवायचे ते पाहूया. त्यासाठी लागणार आहे 4 ते 5 आवळे मध्यम आकाराचे. मी हे आवळे खिसणीच्या मदतीने खिसून घेतलेले आहे. आता आपण हे तेल कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर मग आपण ते कसे बनवायचे ते पाहूया. सर्वात आधी आपण एक भांडे घेऊया. या ग्लासच्या मदतीने मी त्याच्यामध्ये तेल ॲड करत आहे. काय दी बघती काय ग? मी या ग्लासच्या मदतीने इतके तेल मी याच्यामध्ये टाकून घेतले आहे. आता आपण गॅस ऑन करूया आणि हे पॅन गॅसवरती ठेवून तेल चांगलं तापू देऊ. तेल थोडंसं गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण खिसून घेतलेले आवळे आपण टाकून घेऊ. सुरुवातीला आपण हाफ गॅस करायचा आहे आणि एकदा उकळी आली की नंतर गॅस थोडासा मध्यम ठेवायचा आहे. म्हणजे स्लो गॅसवरती आपण हे तेल तयार करायचं आहे. लक्षात ठेवा, हे तेल करपवायचं नाही. बघू शकता याच्यामध्ये आता बबल यायला सुरुवात झाली. मी हे आवळे खिसून घेतलेले आहेत कारण त्याच्यामध्ये तेलाचा गुणधर्म उतरत नाही. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कट करून पण टाकू शकता, पण कट केल्यामुळे ते तेलाचा गुणधर्म पूर्णपणे त्या आवळ्यामध्ये उतरत नाही. त्यामुळे मी तुम्हाला म्हणेन की आवळे हे खिसूनच तेलामध्ये टाका, त्याने त्याचं सगळे गुणधर्म त्या तेलामध्ये उतरतील. अशा प्रकारे आपण आपले तेल तयार करायचं आहे. मैत्रिणींनो, आवळ्याबद्दल जितकं सांगाल तितकं कमीच आहे. व्हिटॅमिन सी ने भरपूर असलेला हा आवळा आपल्या केसासाठी खूप फायदेशीर आहे.
केसाच्या सर्व समस्येवर अगदी रामबाणपणे काम करतं हे तेल. मी तर म्हणे जगातलं सर्वात बेस्ट तेल केसासाठी जर असेल तर हे आवळ्याचे तेल आहे. असा हा बहुगुणी आवळा केसांच्या सर्व समस्येवर रामबाण काम करतो. म्हणून तुम्ही हे ऑइल तयार करा आणि तुमच्या केसाच्या सर्व समस्या तुम्ही या तेलाने घालवू शकता. जसे की तुमची केस खूप गळत असतील, केस ताठ होत नसतील, तर हे तेल तुमची केस गळती पूर्णपणे थांबवणार आहे. म्हणून तुम्ही हे तेल घरच्या घरी बनवा आणि याचे रिझल्ट तुम्ही मिळवू शकता. आता आपण गॅस थोडासा स्लो करूया, मीडियम गॅसवर ठेवूया आणि मंद आचेवर हे तेल तयार करू. त्याला ब्राउनिश कलर येईपर्यंत आपण सतत ढवळत राहायचं आहे. हे तेल अजिबात खाली लागू द्यायचं नाही. अगदी थोडेसे म्हणजे एक चमचाभर मी याच्यामध्ये मेथी दाणे सुद्धा ॲड करत आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा स्किप करू शकता. मेथी दाणे सुद्धा आपल्या केसासाठी खूप उपयुक्त आहे. बघू शकता की यावर बबल उठलेले आहे. जेव्हा हे बबल पूर्ण शांत होतील तेव्हा आपले तेल हे पूर्णपणे तयार झालं असं समजायचं. अशा प्रकारे ते आपण बनवून घ्यायचे आहे. या तेलाला हलकासा ब्राउनिश कलर आलेला दिसत आहे आणि याचे बबल सुद्धा कमी होताना दिसत आहे. आता हे तेल बनण्याच्या स्थितीत आलेले आहे. हे बघा, आता हे आवळे ब्राउनिश कलरमध्ये आलेले आहे. आता आपलं तेल पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि थोडा वेळ हे थंड होऊ दे. मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपलं तेल तयार झालेलं आहे. मी गाळणीने याला गाळून घेतलेलं आहे. आता या स्टेजवर आल्यानंतर आपण याच्यामध्ये एरंडीचं तेल टाकणार आहोत. 2 चमचे भरून एरंड तेल यामध्ये ॲड केलेला. बघू शकता याला किती छान ब्राउनिश कलर आलेला आहे. हे तेल आता अजिबात खराब होणार नाही. हे असंच तुम्ही 1 आठवडाभर ठेवून द्यायचं आहे. आठवडाभरानंतर तुम्ही याचा वापर करायचा आहे. आंघोळीच्या 2 ते 3 तास अगोदर हे तेल आपल्या केसांना लावायचं आहे. 2 ते 3 तासानंतर किंवा तुम्हाला जमत असेल तर रात्रभर सुद्धा तुम्ही तुमच्या केसात लावून ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही तुमचे केस शॅम्पूच्या मदतीने धुवून घेऊ शकता. मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्ही हे तेल तयार करायचे आहे आणि त्याचे रिझल्ट तुम्ही माझ्यासोबत शेअर करायचे आहे. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.